रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न रोज आपल्यापुढे उभा राहतो. रोज तेच शिरा उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो. परंतु काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं की त्याची पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवावी लागते आणि त्यासाठी आपला बराच वेळ जातो. परंतु एकदम झटपट आयत्या वेळेला बनवायला हा मसाला पराठा ऑप्शन खूप छान आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी कोणकोणते मसाले आपल्याला लागतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागेल गरम मसाला, त्यानंतर जिरेपूड, त्यानंतर 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट. आवडीनुसार तिखट कमी जास्त आपण करू शकतो, पण बाकीचे मसाले आपल्याला 1-1 चमचा घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. सगळे मसाले अगदी एकजीव होतील असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. सकाळी सकाळी स्वयंपाकाच्या वेळेत कणिक तर आपण मळून ठेवलेलीच असते. मग आपण चपात्या बनवण्यासाठी जी कणिक मळलेली आहे त्याच कणकेचा आपल्याला हा पराठा बनवायचा आहे. हा पराठा बनवण्यासाठी आपल्याला वेगळी कणिक मळायची गरज नाही. आयत्या वेळेला अगदी झटपट हा पराठा आपण तयार करू शकतो. तर बघा, मी अगदी मोठी अशी पातळ एक चपाती लाटून घेतलेली आहे. एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतल्यानंतर त्यावरती चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे. तेल अगदी सगळ्या बाजूनी व्यवस्थित हाताने पसरवून घ्यायचं. त्यामुळे पराठ्याला लेयर्स खूप छान सुटतील. तेल व्यवस्थित पसरून झाल्यानंतर त्यावरती आपण तयार करून घेतलेला मसाला पसरवून घ्यायचा. पूर्ण चपातीवरती व्यवस्थित मसाला पसरवून घ्यायचा आहे आणि हाताने थोडासा त्याला प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तो कणकेमध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि मसाल्याची चव कणकेमध्ये उतरली जाईल. व्यवस्थित हाताने पसरून घेतल्यानंतर त्यावरती घालायचं आहे आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, परंतु कुटामुळे सुद्धा चव खूप छान येईल पराठ्याला. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला त्यावरती तीळ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हा पराठा खायला खूपच टेस्टी बनतो आणि अगदी झटपट बनतो. कोथिंबीर एकसारखी आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक बाजूने त्याला फोल्ड करत आपल्याला लेयर्स देऊन घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण कागदाचा पंखा बनवतो तशाच पद्धतीने आपण हा रोल तयार करून घ्यायचा आहे. एकवर एक घडी घालत अशा पद्धतीने चपातीच्या आपल्याला घडी करून घ्यायच्या आहेत. जास्त प्रेस करायचं नाही, अगदी हलकं प्रेस करत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण लच्छा पराठा ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे या पराठ्याला लेयर्स खूप छान सुटतील. अगदी हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करत हा उंडा आपण तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जास्त दाब द्यायचा नाही, त्यामुळे आपल्या लेयर्स एकदम चिकटल्या जातील आणि त्या व्यवस्थित नंतर बाजूला निघणार नाहीत. त्यामुळे अगदी हलक्या हातानेच हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पराठा जास्त पातळ बनवायचा नाही, पराठा हा थोडासा जाडसरच असतो, त्यामुळे आपल्याला मीडियम आकारामध्ये हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर इथे माझा पराठा लाटून झालेला आहे. तवासुद्धा गरम झालेला आहे. त्यावरती आपण हा पराठा व्यवस्थित भाजून घेऊया. एक बाजू व्यवस्थित थोडीशी भाजली गेली की त्यानंतर आपण पलटी मारायचा आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल सोडल्यानंतर त्याच्या लेयर्स वेगळ्या व्हायला लागतील आणि खूप छान असा पराठा तयार होईल. तर इथे पराठा भाजून झालेला आहे. बघू शकता त्याच्या लेयर्स खूप छान सुटलेले आहेत. अगदी त्याचा एक एक पदर असा बाजूला वेगळा झालेला आहे. त्याच्या खूप साऱ्या लेयर्स आलेल्या आहेत. हा पराठा आपण दहीसोबत खाऊ शकतो. दहीसोबत याला खूप छान चव येते. तर आयत्या वेळेला काही सुचत नसेल तर असा पराठा बनवायला खरंच खूप सोपं जातं. जास्त विचार करायची गरज नाही, कोणतीही तयारी करायची गरज नाही. झटपट असा तयार होईल आपला पराठा. अशा पद्धतीने बनवायला अवघड जात असेल तर अगदी सोप्या पद्धतीने पण मी तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवते. तर एक गोळा घेऊन छोटंसं मी लाटून घेते अगोदर. त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले भरून घेऊया. त्यामध्ये थोडंसं मी कूट घालून घेतलं आहे, त्यानंतर तीळ घालून घेतलं आहे आणि त्यानंतर हा मसाला घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण सगळ्या बाजूने एकवटून घेऊन त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे
आणि त्यानंतर हा पराठा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हा पराठासुद्धा मी मीडियम आकारामध्येच लाटून घेते. ही पद्धत तर खूपच सोपी आहे, अगदी सहज अशी बनवली जाईल. काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली ती असा पराठा बनवून दहीसोबत खायला खूप भारी लागतो. जास्त काही करायची गरज लागणार नाही. अगदी आपण चपातीसाठी जी कणिक मळलेली होती त्याच कणकीचे हे पराठे बनवलेले आहेत. आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवतो, पण त्यासाठी थोडीशी तयारी अगोदर करून घ्यावीच लागते. परंतु कोणतीही तयारी न करता अगदी आयत्या वेळेला हा पराठा तयार होतो. तर इथे हा पराठासुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता याचा मसाला आतमध्ये अगदी काठापर्यंत पसरला गेला आहे, त्यामुळे हा पराठासुद्धा चवीला खूप छान लागेल. तर अगदी सहजच हा पराठा तयार होतो. तर आयत्या वेळेला अगदीच काही नाश्त्याला बनवायला सुचत नसेल तर हा किती उत्तम पर्याय आहे. चवीलासुद्धा खूप टेस्टी आणि करायला एकदम सोपं. हा लेयर्सवाला पराठा थोडासा क्रिस्पी होतो, त्यामुळे खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा खूप इंटरेस्टिंग वाटतं. जेव्हा त्याचा एक एक पदर असा मोकळा होतो ना, त्यावेळी खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीचा हा मसाला पराठा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.